आम्ही तिथे गेलो कारण तिथे त्या लोकांना अन्नाची गरज होती। अच्छा, मग महाप्रसादासाठी जे येतात त्यांना अन्नाची गरज नसते का? देवळात अन्नदान केलं तर तुम्हाला पाप लागतं? नाही नाही, तसं अजिबात काही नाहीये। आम्ही देवळात जायला निघालो होतो, पण तिथे जात असताना वाटेत आम्हाला एक सरकारी दवाखाना दिसला, ज्याच्या बाहेर खूप माणसं होती जी उपाशी होती आणि आजूबाजूचे सगळे हॉटेल्सही बंद होते, कारण सगळीकडे सिलेंडरचा खूप प्रॉब्लेम चालू आहे ना, म्हणून मग आम्हाला असं वाटलं की महाप्रसादाला किंवा भंडाऱ्यासाठी खूप लोक येतात जे अन्नदान करतात, पण खरी अन्नदानाची गरज या अशा ठिकाणी आहे ज्या माणसांना खाजगी दवाखान्याचे उपचार परवडत नाहीत, अशी माणसं सरकारी दवाखान्यात येतात। बरं, सरकारी दवाखान्यात यायचं म्हणजे उपचारासाठी रांगेत उभं राहावं लागतं। पेशंट सोबत जे नातेवाईक आलेले असतात त्यांना सुद्धा खायला वेळ नसतो, ते सुद्धा बिचारे भुकेले असतात। काही काही जणांकडे उपचारासाठी पैसे सुद्धा नसतात, म्हणून ते स्वतःच्या पोटाला चिमटा काढतात। काही काही जण तर हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल नसल्यामुळे हॉस्पिटलच्या बाहेरच्या फुटपाथवर किंवा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उपचार करून घेत असतात। मग अशा माणसांच्या जेवणाचा कोणीच विचार करत नाही। त्यांनी काही खाल्लंय की नाही खाल्लंय हेही आपल्याला माहित नसतं। कितीतरी वेळेला ही माणसं उपाशीपोटी उपचाराची वाट बघत असतात। मग अशा माणसांना अन्नदान करणं जास्त गरजेचं वाटलं मला। आणि अन्नदान आहे ना, ते देवळात केलं काय किंवा हॉस्पिटलमध्ये केलं काय, अशाच माणसांना करणं गरजेचं आहे ज्यांना त्याची खरंच गरज आहे। म्हणून आम्ही हे केलं। आणि इतकंच नाही, हे सगळं झाल्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन देणगी सुद्धा देऊन आलोय। नको, तिथे अक्कल चालवायला कोणी सांगितली होती? आपण शब्द दिला होता देवळात, आता काय सांगायचं त्यांना? त्यांना काय कळणार आहे खांडेकरांच्या शब्दाची किंमत काय असते ते? उगाच कुठेतरी हिरोगिरी करायला फुकटचं जेवण वाटून आले। त्यांनी जे केलंय ते योग्य केलं। बोलली केदारची ताई बोलली। युवराज प्लीज हा, माझ्या मुलावर आवाज चढवायचा नाही हा, शेवटचा सांगतेय। ज्यांनी चुका केल्यात त्यांचं कौतुक केलं जात आहे आणि जे चुका दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना ओरडा खावा लागतोय। पण पद्मिनी काकू, मला नाही वाटत त्यांनी काही चूक केली। मला सांगा, अन्नदानाचा हेतू काय आहे? जो गरजू माणूस आहे, उपाशी माणूस आहे, त्याच्यापर्यंत आपल्याकडनं 2 घास पोहोचावे, बरोबर? मग तो हेतू तर साध्य होतोय ना, मग काय हरकत आहे? पण व्रत असं करत नाहीत, त्यामागे काही कारणं असतात। मला कळतंय पद्मिनी काकू, पण वेळेनुसार व्रत पूर्ण करण्याची पद्धत अपग्रेड होऊ शकते की?